धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गमध्ये अमृत 2 पाणीपुरवठा योजनेतील सुजाता कन्स्ट्रक्शनचा कथित भ्रष्टाचार, करारभंग, निकृष्ट दर्जाचे काम आणि कामातील विलंब याविरोधात युवा विकास सेनेच्या वतीने नळदुर्ग नगर परिषद समोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी सुजाता कन्स्ट्रक्शन व अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी, करारातील अटीनुसार दंड वसूल करावा, संपूर्ण प्रकल्पाचे विशेष लेखापरीक्षण करावे, चौकशी पूर्ण होईपर्यंत देयके थांबवावीत आणि निकृष्ट कामाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली। या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले। तात्काळ कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन मुंबई आझाद मैदानावर करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी दिला आहे। त्यावेळी युवा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, सचिव अकबर शेख, धाराशिव जिल्हा अध्यक्ष रशीद मुजावर, धाराशिव जिल्हा संघटक बाबासाहेब कांबळे, मीर महमूद खान, नरेश सब्बन, जब्बार दर्जी, अब्दुल मुजावर उपस्थित होते। सुजाता कन्स्ट्रक्शनवर कारवाई झालीच पाहिजे। अमृत योजना पाणी पुरवठ्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। अमृत योजना पाणी पुरवठ्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। अमृत योजना पाणी पुरवठ्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। अमृत योजना पाणी पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। अमृत योजना पाणी पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। सुजाता कन्स्ट्रक्शनवर कारवाई झालीच पाहिजे। सुजाता कन्स्ट्रक्शनवर कारवाई झालीच पाहिजे। सुजाता कन्स्ट्रक्शनला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। सुजाता कन्स्ट्रक्शनला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य। आज नळदुर्ग नगर परिषद कार्यालयासमोर युवा विकास सेनेच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला। या आंदोलनाचा विषय असा आहे की नळदुर्ग शहराकरिता केंद्र शासन पुरस्कृत अमृत फेज 2 अभियान अंतर्गत नळदुर्गमध्ये पाणी पुरवठा योजना राबवण्याबाबत दिनांक 24 जून 2024 रोजी करारनामा सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी नळदुर्ग नगर परिषद सोबत केला होता। त्यामध्ये टोटल निधी 35,18,52,470 रुपये जीएसटी वगळून हे निविदा अंदाजपत्रिका दराने म्हणजे चालू दर सूची अनुसार ऍट पर CSR ज्या वेळेस करारनामा करण्यात आला त्यामध्ये 18 महिने इतकी कालावधी या कामाची आहे असे नमूद स्वतः सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी करारनाम्यामध्ये केला होता। सदरील या कामाची मुदत 26 डिसेंबर 2025 रोजी समाप्त झाली। त्यानंतर दिनांक 12/12/2025 रोजी नगर परिषदेच्या वतीने दिनांक 30 नोव्हेंबर 2025 अन्वये 4 महिने मुदत वाढ करण्यात आली। यामध्ये सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी ज्या वेळेस दिनांक 24/4/2024 रोजी नगर परिषदच्या मुख्य अधिकारी यांना करारनामा लिहून दिला होता, करारनाम्याच्या नियम 14 मध्ये स्वतः त्यांनी असं लिहून दिला होता की कामाची मुदत असून सदर विहित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास मुदत व्यतिरिक्त कालावधीसाठी प्रति दिवस 5,000 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येईल व तो बिलातून अथवा सुरक्षा अनामतामधून किंवा शासकीय नियमानुसार अन्य विहित पद्धतीने वसूल करण्यात येईल। यामध्ये 18 महिने काम पूर्ण झाला नाही म्हणून नगर परिषदने प्रति दिवस 5,000 रुपये दंड सुजाता कन्स्ट्रक्शन याच्याकडून वसूल करणे ऐवजी करारनाम्यामध्ये ज्या पद्धतीने लिहिण्यात आला होता याच्या विरुद्ध 12/12/2025 रोजी 4 महिन्याची मुदत वाढ करण्याची मान्यता देण्यात आली। त्यानंतर 30 नोव्हेंबर 2025 अनुसार 12/4/2026 रोजी 4 महिन्याची मुदत वाढ करण्यात आली। सर्वसाधारण सभेमध्ये 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत 6 महिन्याची मुदत वाढ करण्यात आली।
महत्वाची बाब यामध्ये अशी आहे की करारनाम्याच्या नियम 59 मध्ये स्वतः सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी नगर परिषदेला असे लिहून दिलेलं आहे की सदर करारनामा लिहून दिल्यापासून 18 महिन्याच्या कालावधीमध्ये मुद्दा क्रमांक 10 चे अधीन राहून काम पूर्ण करून देईल. कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास दर दिवशी योग्य ते दंड आकारला जाईल व होणारे दंडाची रक्कम मक्त्याच्या बिलातून कपात घेतला जाईल. माझी याबाबत काहीही हरकत नाही, परंतु प्रतिदिन 5,000 प्रमाणे दंड वसूल करण्याऐवजी नगर परिषदेने सुजाता कन्स्ट्रक्शन याच्यावर आशीर्वाद दिलेला आहे. का की आता 18 महिने संपून गेले, त्यानंतर 4 महिन्याची मुदत वाढ, त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये गावाच्या प्रतिनिधीने गावाचा विकास व्हावा आणि पाणीचा विषय संपवावा म्हणून 6 महिन्याची मुदत वाढ करण्यात आली. परंतु या विषयावर प्रतिदिन 5,000 रुपये दंड सुजाता कन्स्ट्रक्शन याच्याकडून का वसूल करण्यात आला नाही? ज्या प्रकारे करारनाम्यामध्ये जे अटी शर्ती लागू करण्यात आलेली आहे, या सर्व अटी शर्तीचा भंग सुजाता कन्स्ट्रक्शन यांनी केलेला आहे. त्यासाठी आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही. 35 करोड रुपयाचा टेंडर या ठिकाणी देण्यात आला, परंतु आजपर्यंत ते टेंडर पूर्ण झालेलं नाही. अजून मुदतवाढ 6 महिन्याची करण्यात आली. यामध्ये कुठे तर कुठं कायद्याची नियमाच्या पायमल्ली होत आहे. म्हणून या ठिकाणी या विषयावर तात्काळ सुजाता कन्स्ट्रक्शन याला ब्लॅकलिस्ट करावा आणि त्याच्याकडून प्रतिदिन 18 महिने संपल्यानंतर 5,000 रुपये वसूल करा म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे. जर या आमच्या आंदोलनाची या शासनाने आणि या ठिकाणी नगर परिषदेने दखल घेतली नाही तर या विषयावर आम्ही लवकरच मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करणार आहे. आणि जोपर्यंत सुजाता कन्स्ट्रक्शन याला ब्लॅकलिस्ट करण्यात येत नाही आणि जोपर्यंत याच्याकडून 5,000 प्रतिदिन दंड वसूल करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण हा विषय जनतेचा आहे, जनहिताचा आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध आंदोलन केलं आहे.